महत्वाची बातमी आहे। सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज प्रयागराज न्यायालयात हजर करणार आहे। न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांडची मागणी केली जाणार आहे। ट्रान्झिट रिमांड घेऊन खोक्या भोसलेला बीडला आणलं जाणार अशी माहिती आता मिळते। तर बीडमधील शिरूर न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मागितली जाईल। सुरेश धसांचा कार्यकर्ता सतीश भोसलेला प्रयागराजमधून काल अटक करण्यात आली आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेला आज प्रयागराज न्यायालयात हजर करणार आहे। न्यायालयात हजर करून तर बीड आणि यूपी पोलिसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। अधिक अपडेट आपण घेणार आहोत आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, नक्कीच प्रणिता, गेल्या 6 दिवसापासून फरार असलेला खोक्या भोसलेला बीड आणि यूपी पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करून ताब्यात घेतलेला आहे। काल सकाळच्या सुमारास खोक्या भोसलेला ताब्यात घेतलेलं होतं, मात्र आज त्याला बीड पोलीस हे प्रयागराज या ठिकाणी दाखल झाल्यानंतर खोक्या भोसलेला तिथल्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। न्यायालयात हजर करून 24 तासाचा ट्रान्झिट रिमांड घेतला जाणार आहे। 24 तासाचा ट्रान्झिट रिमांड हा प्रवासाचा काळ वगळून दिला जातो, त्यामुळे बीड पोलीस खोक्या भोसलेला बीडमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्या ट्रान्झिट रिमांडचा कालावधी सुरू होणार आहे। त्या कालावधीमध्ये खोक्या भोसलेला शिरूर कासार न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या पोलीस कोठडीची सुद्धा मागणी केली जाणार आहे। मात्र मिळालेल्या माहितीनुसार खोक्या भोसलेला प्रयागराज इथून लखनौपर्यंत वाहनाने आणलं जाणार आहे आणि लखनौवरून मुंबईला विमानाने आणलं जाणार आहे आणि पुन्हा मुंबईवरून बीडकडे त्याला वाहनाने आणलं जाणार आहे। सुरुवातीला त्याला पोलीस अधीक्षक कार्यालयात आणलं जाणार आहे आणि त्यानंतर त्याला तातडीने शिरूर कासार न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। खोक्या भोसलेला अटक केल्याच्या नंतर ही सगळी प्रक्रिया जी आहे ती बीड पोलिसांकडून राबवली जात आहे। आज सायंकाळपर्यंत किंवा उद्या सकाळपर्यंत खोक्या भोसले हा बीडमध्ये शिरूर कासार न्यायालयासमोर हजर केला जाऊ शकतो। दत्ता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।